सर नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना इथला. अंगद आबा मोठे, राहणार गोंधळवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. धाराशिव मध्ये तालुका तुळजापूर येतोय. ओके. आपलं तसं पाहायला गेलं तर मेन रोडच्या जवळच आहे प्लॉट हा, बरोबर. आता हा जर प्लॉट बघितला आपण, किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा? त्याला 2.5 वर्ष पूर्ण झाली. 2.5 वर्ष मागे जर सर ही जे साईज बघितली, डेव्हलपमेंट बघितली, तर हा प्लॉट मला नाही वाटत कोण म्हणलं 2.5 वर्षाचा आहे. कारण एवढ्या लवकर एवढा प्लॉट होणं शक्य नाही. कमीत कमी हा 4 ते 5 वर्षाचा प्लॉट वाटतो. नाही, ह्याला बरोबर 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले, बरोबर आहे सर? बरोबर सांगताय? बरोबर सांग. 2.5 वर्षाचे आहे. कोणती व्हरायटी आपली? आपली जम्बो आहे. जम्बो, रेड जम्बो व्हरायटी, रेड आणि रेड मधली. ओके. तर आपण सुरुवातीपासून याला एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरतोय आपलं. ओके. तर कसं व्यवस्थापन केलंय, त्याला काय खत व्यवस्थापन दिलं? खताचं व्यवस्थापन आपण कृषी अमृत, सॉइल चार्जर, हा, ह्याच्या व्यतिरिक्त रासायनिक कुठलं खत वापरलेलं नाही. रासायनिक काहीच नाही. कृषी अमृत, सॉइल चार्जर आणि त्याच्याबरोबर आपलं वैदिकचं पण, वैदिकचे पण जे RNPH ची खत आहेत ती पण आपण बेसल डोसला दिले. बेसल डोस किती दिवसातून रिपीट करता तुम्ही? जवळजवळ 1 महिना 2 महिन्यातून असतेच. 2 महिन्यातून रिपीट करताय कंटिन्यू? म्हणजे मागच्या 2.5 वर्ष झालं तुमचं हे शेड्यूल आहे पूर्णपणे, आणि रेग्युलर जमिनीतून सॉइल चार्जरच्या आळवण्या सुरू आहेत. ओके. तर एकंदरीत आता मागच्या वर्षीचा काय अनुभव आहे तुमचा? किती माल निघाला होता मागच्या वर्षी? मागच्या वर्षी 10 टन माल निघाला 1 एकर मध्ये आपल्या. ओके. म्हणजे पहिल्या वर्षीच आपलं 10 टन मिळालं. काय रेट मिळाला ऍव्हरेज? सरासरी 90 ते 95 रेट बस. 90 ते 95, म्हणजे एक तुमचे 9 ते 9.5 लाख रुपये मागच्या वर्षी उत्पादन झालेलं आहे. आता आपला हा ऑगस्ट महिना चालू आहे आणि ड्रॅगन फ्रूटचे फक्त 2च फ्लश झालेले त्यावेळेस. 2 फ्लश मध्ये किती तोडा निघाला? 2 फ्लश मध्ये जवळजवळ 10 टनच्या आसपास गेल्या. 2 फ्लश मध्ये 10 टन आता क्रॉस झालाय. ओके. आणि आता दर काय सुरू आहे मार्केटला? आता दर 100च्या आसपास चालू आहे. 101 रुपये, 100 प्लस मायनस 90-100 रुपये मिळतोय आपल्याला ऍव्हरेज मध्ये, बरोबर. म्हणजे ऑलरेडी आपल्याला आता यावर्षी 10 लाख रुपये पर्यंत मिळालेले त्या प्लॉट मधून, आणि अजून आपला निम्मा सीझन पुढे अजून, म्हणजे अजून एक 10 टन तरी आपण आराममध्ये माल आराममध्ये निघू शकतो. म्हणजे 1 एकर मधून 20 टन आपल्याला ड्रॅगन फ्रूट, ते पण जम्बो रेडचं, आराममध्ये आपण काढू शकतो. ओके. एकंदरीत कसं वाटतं हे तंत्रज्ञान? एकदम चांगलं आहे. काय व्यवस्थित आहे. आता हे नुसतं कृषी अमृत जे आहे का, कृषी अमृत नुसतं आम्ही ह्या ड्रॅगन साठीच वापरलं नाही, तर ज्वारी पिकासाठी, कांद्यासाठी, ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही वापरले. सगळ्या पिकासाठी तंत्रज्ञान तुम्ही वापरताय. आपली आता इथे आपण सीताफळची पण नवीन लागवड बघितली, आपण आता स्ट्रॉबेरीची पण लागवड केलेली आहे, बरोबर. म्हणजे सगळ्या पिकांसाठी तुम्ही हे एससीटी वैदिक तंत्रज्ञान पुरेपूर वापर करताय. ओके. तर एकंदरीत तुमचा शेतीचा अनुभव भरपूर आहे. तर कसं वाटतंय हे जे तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे का? शेतकऱ्यांसाठी अतिउत्तम आहे. प्रत्येकाने ह्याचा लाभ घेतला पाहिजे. खरं घेतला पाहिजे, सगळ्यांनी वापरलं पाहिजे. ओके. ओके. आपला होणारा जो खर्च आहे तो कसा वाटतो? किती आहे? काहीच वाटत नाही तसं खर्च. जर आपण रासायनिकडे वळलो तर त्याचा खर्चही अति आहे आणि त्याचा परिणाम बी म्हणजे दुष्परिणाम आहे. ओके. दुष्परिणाम जास्त होत आहे. माणसाच्या म्हणजे ह्याला हानिकारक आहे, माणसासाठीच हानिकारक आहे ते. ओके. आज जर आपलं फळ जर खाल्लं ना सर, मी आल्यानंतर खाऊन बघितलंय, एवढी गोडी आहे याच्यामध्ये, अति गोडी आहे त्याच्यामध्ये. आणि ते गोडी जर तशी असेल, ते जर फळ तसं लागतंय तर नक्कीच ते सगळ्यांना आवडणार आहे, बरोबर. आणि आपली माती जर बघितली ही, तर ही माती डोंगराची माती आहे, बरोबर. पूर्ण डोंगराची माती, याच्यामध्ये एवढी कस नाहीये, तरी सुद्धा या मातीमध्ये आपण एवढं जबरदस्त प्लॉट पिकवलेला आहे. तर याचा परिणाम म्हणजे हे कृषी अमृत आहे, एससीटी वैदिक तंत्रज्ञानामुळे होत आहे. ओके. ओके. तर एकंदरीत तुम्ही इथल्या शेतकरी मित्रांना काय सांगाल तंत्रज्ञानाबद्दल? ह्याच्याबद्दल मी प्रत्येकाला सांगतो, शेजारी पाजारी जे आहेत का ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती सांगतो. पूर्ण माहिती सांगता, वापरा म्हणून सांगता. ओके. ओके. जर हे तंत्रज्ञान नसतं मिळालं आपल्याला तर आज काय परिस्थिती असते? आजची परिस्थिती वेगळी झाली असती. कारण ह्याच्यामुळं बाकीच्या खतामुळं काही उत्पन्न तर निघत नव्हतं एवढं. खर्च पण वाढायचा. खर्च तर वाढणारच होता. तर हे सगळ्याच बाबतीत जर विचार केला तर आधी चांगलं आहे. ओके. ओके. म्हणजे आसपासचे काय शेतकरी तुमच्याकडे व्हिजिटला येतात का? काय प्रतिक्रिया असते त्यांची? एकदम चांगला आहे सांगते ती सुद्धा. आता ह्या खताबद्दल बी चांगला म्हणते आणि पिकाबद्दल बी चांगला आहे म्हणते, कारण ह्याची वर्षभर वाढ होत चाललेली आहे, वाढ चांगली होते. आणि ही जर पीक वाढलं तर ह्याच्यासाठी म्हणजे आपल्याला खत तेच वापरावं लागणार, पूर्ण तेच वापरायचंय. प्लॉट परत खाली एक आमचा आपला एक झाला की अजून नवीन लोक वाढवतायत आपलं बघून. ओके. पिंपळी लोक आले की रोप पाहिजे म्हणजे, ठीक आहे,
मग आता आपण काय माहिती देणार तर कृषी अमृत वापरा वैदिक हे जे काय आहे का ह्याच्याबद्दल सांगणार आहे. नाही नक्कीच नक्कीच सर. आणि आता जर बघितलं आपण आता सेकंड प्लस संपलाय आपला पण कळी एवढी जबरदस्त आहे भरपूर म्हणजे बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे डायरेक्ट अगोदरपेक्षा आत्ताचा जो फ्लश आहे तो तुम्हाला कसा वाटतो किती प्रमाणात जास्त निघत प्रमाणात म्हणजे जवळजवळ 1.5 पट तर वाटतंय मागच्यापेक्षा 1.5 पट आता तुम्हाला वाढ आहे म्हणजे एवढी कळी सध्या आपल्या प्लॉटवरती पूर्ण आहे सगळीकडे कळीच दिसते. ओके तर आता आपल्याला कैलास सर इथं या भागामध्ये मार्गदर्शनाचं काम करतायत. सर नमस्ते. नमस्ते. आपल्या हातामध्ये जे फळ दिसतंय ते याच प्लॉटचं आहे बरोबर. आता आपण बघू शकतो त्याची क्वालिटी आणि साईज हे 400 ते 500 ग्रॅम 500 ग्रॅम तरी सहज आहे. आणि हा राहिलेला माल आहे म्हणजे शिल्लक आपला फ्लश मधून शेवट कटिंगचा माल राहिलेला आहे तो. तुम्ही हे फळ खाल्लेलं आहे का इथलं? हो खाल्लेलं आहे. कशी क्वालिटी? एकदम बाकीच्या मी पण फळं खाल्ली बाकीच्या ड्रॅगन मधले हा ती फळं आणि ह्या फळामध्ये भरपूर फरक आहे. फरक जाणून येतो म्हणजे गोडीच एवढी आहे की हे फळ खावंच वाटतंय. हा बाकीचे ड्रॅगन फ्रूट खाल्ले पण काय एवढी गोडी नाही त्यामध्ये गोडी लागत नाही. नाही आंबटपणा आंबटपणा आहे ह्याच्या इतकं चांगलं फळ नाहीच. ओके ओके. आता तुम्ही या सरांना मार्गदर्शन करताय आपलं तंत्रज्ञानावरती पूर्ण हा भाग आहे. आजूबाजूला पण आता ड्रॅगन शेती बरीच होतीये तर एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा? हे प्लॉट कसा आहे? हा आपला प्लॉट हा तर प्लॉट एकदम चांगलाच आहे आणि हा कमीत कमी वर्षामध्ये एवढा डेव्हलप झालेला आहे प्लॉट आणि कमी कालावधीमध्ये. बाकीचे पण प्लॉट आहेत 2-2, 3-3 वर्षाचे आणखीन त्यांचे रिंगापर्यंत आहेत काय रिंगाच्या बाहेर पडलेत आताशी 1-2 टन माल निघते फक्त. ह्यांचे आता 3रं वर्ष आहे तरी आता ह्या वर्षांचा 20 टनापर्यंत माल निघतोय. 20 टनापर्यंत 20 टनापर्यंत. ओके. त्यांनी मला पण म्हणते तुम्ही लावा त्याच्यामध्ये आहे तेवढं शेती करण्यापेक्षा ड्रॅगन लावा ड्रॅगन फ्रूट करा. ओके ओके. नाही नक्कीच नक्कीच सर. इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचं नाव पत्ता आणि नंबर सांगा. माझं नाव कैलास कोरेकर तुळजापूर परिसरामध्ये मी काम पाहतो एसीटी वैदिकचं. मोबाईल नंबर आहे 89 90 30 73 68. ओके ओके.